काय तो कोणता पिक्चर, सैयारा, परवा आम्ही बघायला गेलो होतो. तर इतका काही विशेष नाही आहे. जसं की लोक रडायला लागलेत मोठमोठ्याने, काय तर कोणीतरी सलाईन लावूनच चालले थिएटरमध्ये, कोणी थिएटरमध्ये जोर जोरात ओरडायला लागलं, कोणी तर ढळढळ डोळ्यातून अश्रूच काढायला लागलं. कोणी म्हणतं की आम्ही 2 वर्षापूर्वी वेगळे होतो, एकत्र आलो सैयारामुळे. एवढं काही विशेष नाही आहे. मला तर तो मूव्ही एक 3-4 पिक्चरचा मिक्सचर वाटला. जसं की आशिकी 2 घ्या, सनम तेरी कसम घ्या, आणि कबीर सिंग घ्या, आणि एक गजनी, कारण ती मला थोडं विसरते ना. गजनीमधला घ्या, आणि एक रॉकस्टार घ्या. तो रॉकस्टार मध्ये जसं आहे तसं पण त्याच्यामध्ये मिक्सर आहे. रॉकस्टार घ्या एक. आणि ह्या सर्वांचं मिक्सचर करून, ग्राइंडर करून जी चटणी बनते, तो सैयारा घ्या. आणि जसं की थोडं कन्फ्युजन आहे, 4-5 चित्रपट दिसल्यासारखं वाटते मला. तर बाई काहीच वाटलं नाही एवढं रडण्यासारखं त्यामध्ये. कोणाला काही त्या चित्रपटाचं प्रमोशन वगैरे करायचं असेल, त्यामुळे ही ॲक्टिंग असेल सर्व, पण मला काही विशेष वाटलं नाही त्या चित्रपटामध्ये. ओके. एक ॲडव्हर्टाईज म्हणतो आपण, ज्या तो फिल्म चालण्यासाठी, खूप हिट होण्यासाठी हे सर्व व्हिडिओ टाकलेले असतील लोकांनी, रडण्याचे, सलाईन लावलेले वगैरे वगैरे वगैरे. ओके. काही विशेष नाही आहे तो पिक्चर एवढा. मी माझं मत दिलं बरं का, असं समजू नका, तुमचं मत वेगळं असू शकतात. आणि थोडं रिलेशनशिप विषय आहे समजा, पण ते पिक्चरमध्ये जास्त रिअलमध्ये नाही येतं. जसं की कोणी कोणासाठी आपण जीव पण देऊ शकतो. त्यांनी त्याच्या प्रेमिकासाठी त्यांनी त्याचं करिअर सोडून दिलं, असातला अर्थ आहे त्याच्यात थोडासा. ओके. एक तर लास्टला तर खूप बोर झालं होतं पिक्चर बघताना. आमच्या यांना तर झोपच आली होती, खूप कंटाळा आला होता. असं वाटलं होतं हा मूव्ही कधी संपतो, कधी आम्ही एकदाच बाहेर जातो. म्हणजे काही एवढं विशेष काहीच वाटला नाही आहे.